जनगणनेचं काम करत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पालकरवाडी या ठिकाणचे भगवान पाटील यांचा हृदयविकारानं मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर सांगोलामधील राजाराम ढोले हे सुद्धा आपल्या जनगणनेच्या कर्तव्यावर होते, त्यांचाही त्या ठिकाणी हृदयविकारानं मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर लातूरमधील सुंदरम वांगुस्कर हे कर्तव्य बजावून घरी जात असताना त्यांचा त्या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेला आहे। या सर्वांनाच कुठं ना कुठंतरी त्याची कुटुंब ही उघड्यावरती पडलेले आहेत, त्यांची वाताहत या ठिकाणी होता दिसते आहे। असा करून नकोस रे, हे चालत नसते। पण भारतीय जनगणना 2027 राज्यामध्ये सर्व ठिकाणी ही जनगणना सुरू आहे। बहुतांश या जनगणनेच्या कामासाठी प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे। तरी जे शिक्षक या कर्तव्यावर असताना काही अपघाती निधन होते किंवा हृदयविकाराच्या झटक्याने ज्यांचं निधन झालेलं आहे त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावरती पडण्याची शक्यता आहे। त्यांना आर्थिक संकटाचा भविष्यात सामना करावा लागू शकतो। त्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं राज्य शासनाकडे अशी मागणी केलेली आहे की सदर कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला कोणत्याही अटीशिवाय त्वरित शासनाच्या सेवेत अनुकंपा तत्वावर सामील करून घ्यावं। ही मागणी आज आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं राज्य सरकारकडे केलेली आहे। नमस्ते। जनगणनेच्या राष्ट्रीय कर्तव्यावरती हे आमचे सगळे शिक्षक बंधू भगिनी कार्यरत असताना अलीकडेच 3 अशा दुर्दैवी घटना झालेल्या आहेत, ज्यामध्ये आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आमचे 3 शिक्षक बंधू जे आहेत हे मृत झालेले आहेत। तर या मृत झालेल्या कुटुंबियांच्या वरती विनाकारण अशा प्रकारच्या आर्थिक त्यांना संकट भविष्यामध्ये येऊ नयेत, अशा पद्धतीनं त्या न्याय मागणीसाठी आम्ही जिल्हा प्रशासनाला त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी जे अतिशय प्रामाणिकपणे हे राष्ट्रीय कर्तव्य करत असतात, हे करत असताना त्यांना प्रवास करावा लागतो। प्रवासामध्ये त्यांना योग्य प्रकारे त्यांनी काळजी घ्यावी, पण दुर्दैवानं जर अपघात जर झाला तर जिल्हा प्रशासनानं किंवा राज्य सरकारनं या अपघाताची संपूर्ण जबाबदारी घ्यावी। अपघातग्रस्त असेल तर त्यांना खर्च देण्यात द्यावा, किंवा एखादी दुर्दैवानं मृत व्यक्ती जर झाली तर त्यांच्या कुटुंबियाची संपूर्ण जबाबदारीसुद्धा राज्य शासनाने घ्यावी। अशा प्रकारचं निवेदन आम्ही महासंघाच्या वतीनं आज जिल्हा प्रशासनाला दिले।